अमरावतीमध्ये जी दुर्दैवी घटना, शोक व्यक्त करणारी घटना त्या ठिकाणी झालेली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे. लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य सचिव निपुण विनायक, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरजी या घटनास्थळी जात आहे. 6 बालकांना तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केलं आहे. 36 बालकं बचावली आहे. प्रशासनाने खूप त्या ठिकाणी 3:30 वाजतापासून आम्ही प्रयत्न केले आहे. मी स्वतः या घटनेला 5 वाजतापासून मॉनिटर करतो आहे. या घटनेमध्ये जे 3 बालकं दगावली आहे, खरं तर हे फार दुर्दैवी आहे. त्यांचा जीव परत आणता येत नाही. पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी केली आहे. आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटलला आहे त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत. खरं तर ही घटना जी घडली आहे ती चौकशी आणि ती पुढे येईल. पण काही त्या ठिकाणी तांत्रिक चुकामुळं किंवा एखाद्या अग्निशामक व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळं किंवा चुकामुळं आज ते काही योग्य होणार नाही. सायंकाळपर्यंत रिपोर्ट येईल, पण त्यावर मात्र नंतर भाष्य करू. पण मला असं वाटतं अशा घटना पुन्हा या राज्यामध्ये किंवा अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे. तसं नागपूरमध्ये गोधनीमध्ये एक एमजेपीचा ऑक्सिजन, एमजेपीचं पाणी पुरवठ्याची जी त्या ठिकाणी योजना आहे, तिथे जो एक सिलेंडर आहे ते सिलेंडर लीक झाल्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या लोकांना, 4-5 लोकांना आम्ही या ठिकाणी जे थोडा त्या गॅस गळतीमुळं थोडा त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता, त्यांना ऍडमिट केला आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केला आहे. सॅच्युरेशन 98 आहे. एकाचं फक्त 88 आहे, पण ते सर्व धोक्याच्या बाहेर आहे. एक स्टोरेज असलेले एमजेपीच्या त्या स्टोरेज गोडाऊनमधलं ज्या ठिकाणी हा प्लांट आहे तिथलं एक सिलेंडर लीक झालं होतं. त्यामुळे ही घटना घडली होती. ती कंट्रोलमध्ये आहे. तिथे कोणताही जीवहानी झाली नाही. या दोन्ही घटनाची आम्ही चौकशी करून त्या ठिकाणी अंतिम मग आपण जनतेसमोर आणू आणि निश्चितपणे ज्यांच्या चुकामुळे हे झालं असेल त्यावर कडक कारवाई शासन करेल. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या घटनेवरती असं म्हटलंय की कुठेतरी गरिबांची मुलं होती म्हणून त्यांना मृत्यू व्हावं लागलं. जर श्रीमंतांची मुलं असतात तर ती वाचली असती. त्यांचं स्टेटमेंट असं आहे, कुठल्या वेळी काय स्टेटमेंट दिलं पाहिजे हे सुद्धा राजकीय नेत्यांना कळलं पाहिजे. त्या स्वतः तिथे पालकमंत्री होत्या. त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की अशा घटनातून कुठलंही राजकारण होऊ शकत नाही. चौकशी आणि ते दोषी आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. पण ते गरिबाचे मुलं होते म्हणून ते असं झालं तसं झालं हे काही म्हणणं योग्य नाही. गरीब श्रीमंतीचा वाद येत नाही. एकाच ठिकाणी सर्व बालकं होते. 36 बालकं त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या. 6 थोडे त्या ठिकाणी अजून त्यात फार चिंता करायची गरज नाही, पण तातडीनं 6 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेल्या आहेत. त्यामुळे हे म्हणणं योग्य नाही की गरीब श्रीमंती, अशा वेळी असे वाक्यही सोबत नाही आणि असं बोलणं योग्य नाही. इन्फ्रामॅन नेमकं काय करतायत अशा पद्धतीने? इन्फ्रामॅन तेच सांगतो ना, कशावेळी काय राजकारण केलं पाहिजे हे समजलं पाहिजे ना. प्रत्येक वेळी राजकारणातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणे, सरकारला टार्गेट करणे, हे मात्र खरं आहे की दोषीमध्ये कारवाई झाली पाहिजे, काही कडक कारवाई झाली पाहिजे. कोणालाही सोडू नये, सोडलंच नाही पाहिजे. पण याचा अर्थ असा आहे की इन्फ्रामॅन हे ते कुठल्या घटनेत काय कुठलं राजकारण करताय तुम्ही? तिथे मुलांना पाहायला गेले, घटनेची दखल घ्यायला गेले की राजकारण करायला गेले, हा या ठिकाणी प्रश्न आहे. सर, एनआयसीयूमध्ये याआधी देखील घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या होत्या. विशेषतः गोंदिया आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा घटना भंडारा घडली होती. तर मुळात ह्या घटना एनआयसीयूमध्येच का घडताना दिसते, याचा काही सरकार विचार करत आहे? कारण की शेवटी यंत्रणा कुठेतरी मग सिस्टीममध्ये जे आहे त्यामध्ये कुठेतरी फेल करताना दिसतंय. हेच सांगतो की जिथे फायर एक्सटिंग्विशर असतात किंवा तिथे फायरचे सिलेंडर असतात,
याचं योग्य मेंटेनन्स झालं की नाही, त्यामध्ये जे वॉल्स असतात वर लावलेले, जे वायू गळती झाल्याबरोबर ते वॉल सुरू होतात, ते वॉल का सुरू झाले नाही, जे आपण छताला लावतो पाण्याचे फवारे, कारण त्यांचा जसा स्मेल गेला तसं ते सुरू होतात. हे सर्व तांत्रिक बाबी आहे. यामुळं ते मेंटेन केले की नाही, ते केव्हा लावले होते, ते कुठल्या कंपनीने लावले, काय केले, साऱ्या गोष्टी आहेत. अशा वेळी तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. जर एखाद्या वेळी तांत्रिक पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्यांनी चूक करून ते चुकीचे लावले असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरने चुकीचे लावले असेल किंवा मेंटेन करताना चूक झाली असेल, अशा घटना तर सदोष मनुष्यवधाच्या आहेत. याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. पण नेमकं घटनेच्या मुळात जावं लागेल. भंडाऱ्यामध्ये घटना झाली होती, आम्ही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले होते. याच्यातही जावं लागेल, पण एकदा चौकशी करून जावं लागेल. बावनकुळे साहेब, ही 2022ला ज्या रुग्णालयामध्ये ही घटना घडली त्याच रुग्णालयामध्ये पुन्हा ही घटना घडते आणि सेम त्याच पद्धतीचा स्फोट झाला होता व्हेंटिलेटरचा आणि आताही तोच स्फोट झालेला आहे आणि तेच टेंडर त्याला दिलं होतं अशी देखील माहिती. नाही, भंडारा घटना वेगळी आहे. अमरावतीमध्ये त्याच सप्टेंबर 2022 अशी घटना घडली होती. त्यावेळेला एक बालक मरण पावला होता, 2-3 लोक जखमी झाले होते. चौकशी झाली, पण चौकशीचा अहवाल सर गुंडाळला गेला. तर मग ते बघावं लागेल 2022चं काय झालं. पण या घटनेत मात्र मी स्वतः 5 वाजतापासून चेक करतोय. 4-5 गोष्टी पोलिसांनी आढळल्या आहे. पोलीस यात नसून चौकशी करताय. आमची इथले सीपी तिथे बसवून बसलेले आहे. तांत्रिक यंत्रणा तिथे पोहोचत आहे. यामध्ये जर सदोष कोणी व्यक्ती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, अधिकारी आहे, जो असेल तो, शेवटी 3 मुलं जाणं हे काही शोभण्यालायक नाही आम्हाला, कुणाला, तुम्हालाही नाही, मलाही नाही आहे. त्यामुळं सदोष मनुष्यवध आहे का हे त्या ठिकाणी बघावं लागेल. कारण सदोष जर असेल, त्यातून झालं असेल तर मात्र याच्यातून आम्ही कारवाई करू. मनोज जरांगे यांना आज मंत्री उपसमितीचे काही सदस्य विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, ते भेटायला जात आहेत. शासनाची भूमिका काय, संवादाची काय, माध्यमातून काय आहे? माननीय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी आहे, ते योग्य विचार करतील. तर ओबीसी समाजाकडून देखील 1 तारखेला पुन्हा मोर्चा आहे तो काढण्यात येत आहे. हाकेर पुन्हा हा मोर्चा काढला आहे. नाही, मोर्चा काढण्याचे, आंदोलन करण्याचे सर्वांना लोकशाही पद्धतीने अधिकार आहे. त्यांच्या मागण्या ते मागतील. शेवटी संविधानाने प्रत्येकांना आपापले अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं काही ओबीसी संघटनाचं म्हणणं असेल तर माझी कॅबिनेट सब कमिटी आहे, मी ऐकून घेईल. पण अजून तरी कुणाकडनं मला हे आलं नाही. मागच्या वेळी आले होते 4-5 निवेदन, स्वतः हाकेला मी बोललो होतो कॅबिनेट सब कमिटीमध्ये. अजूनही काही ओबीसी संघटनांनी मला या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीचे 2-3 निवेदन आले आहेत. माझ्याकडे 2-3 निवेदन आले. मी कॅबिनेट सब कमिटी घेणार आहे. कॅबिनेट सब कमिटीसमोर त्यांना बोलवणार आहे. पण अजून काही निवेदन त्यांनी दिले तर मी सुद्धा कॅबिनेट सब कमिटी समोर या सर्व निवेदनकर्त्यांना बोलवून शासन म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची जी जबाबदारी आहे गव्हर्नमेंटची, ती आम्ही पार पाडणार आहे. इकडे विखे पाटील साहेब मराठा समाजाच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. मी या ठिकाणी ओबीसी संघटनांचं म्हणणं ऐकून घेईल. कारण या महाराष्ट्रातल्या 353 जातीचा, 18 पगड जातीचा ओबीसी समाज, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. प्रत्येक समाजाची परिस्थिती वेगवेगळी आहे आणि त्यामुळे त्यांचंही म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. मागच्या वेळी कुंभार समाज आणि वडार समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं. आता या ठिकाणी मला 7 निवेदन पुन्हा आले आहेत, त्यांचंही म्हणणं ऐकून घेणार आहे. आणि ते म्हणणंच ऐकायचं नाही, निर्णय करावे लागतील. ते निर्णय आम्ही करणार आहे. काहीचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसी समाजाला त्या ठिकाणी जी काही आकडेवारी आमची आहे त्या हिशोबाने आम्हाला राज्याचं अनुदान मिळत नाही, अशी मागणी आहे. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा विचार आमचा आहे. सर, पुण्यामध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, तसाच नागपूरमध्ये नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबर अशा वेळी हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली. काँग्रेस पार्टी जी पद गेली आहे देशामधून आणि काँग्रेस पार्टीचा जनाधार खसकला आहे, हा जनाधार अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षीय राजकारण कसं होईल किंवा पक्षाला या ठिकाणी कसं वाचवता येईल आणि पक्षाला वाचवताना युवकाचा वापर कसा करता येईल, याचा हा प्रयत्न राहुल गांधीचा आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे काही काल संवाद केला तो दिशा देणारा होता. विकसित महाराष्ट्र, विकसित भारताची नवी दिशा देणारा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. पण राहुल गांधीचा प्रयत्न हा राजकीय आहे. त्यांना यातून राजकारण करायचं आहे, आपला पक्ष मजबूत करायचा आहे. दुर्दैवाने एखाद्या पक्षाला अशी वेळ येतं
की युवकांना हातात घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं युवकाच्या मनात संभ्रम निर्माण करून त्या ठिकाणी आपली संस्कृती विरासतबद्दल वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून माथे भडकवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्याचा युवकांचा होते आहे, हे दुर्दैव आहे. तुम्ही युवकाचे संमेलन घेतले पाहिजे. त्यांना या देशाची विरासत, संस्कृती, सन्मान, आता हा कुठला सन्मान आहे? ह्या काय मार्गदर्शन करणार तुम्ही की आम्ही वंदे मातरमचे दोनच कडवे म्हणणार? हे विद्यार्थ्यांना तुम्ही सांगणार आहे? युवकांना तुम्ही सांगणार आहे? युवकांना हे सांगणार आहे का हे राहुल गांधी की आम्ही दोनच कडवे म्हणू? वंदे मातरमचे दोन कडवेच म्हणायचे, हा काँग्रेस पार्टीचा आग्रह, हा ठराव हे विद्यार्थ्याला सांगणार, हे युवकाला सांगणार का? आणि त्यामुळं राहुल गांधीचं आंदोलन हे केवळ जे विद्यार्थ्याची जे गुंज वगैरे आहे ते गुंज त्यांची नाही, विद्यार्थ्याची गुंज नाही, ही राहुल गांधीची गुंज आहे पुन्हा सत्तेमध्ये येण्याकरता. त्यामुळं याला काही तथ्य नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले कार्यक्रम हे विकसित महाराष्ट्र करताय, नवी दिशा देण्याकरता आहे. एआयच्या माध्यमातून जग कसं विकसित होते आहे, आपण कसं विकसित झालं पाहिजे याकरता आहे. आणि त्यामुळं आम्ही जे करतोय ते सरकार म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि कुणा संघटनेने अजून काही कार्यक्रम घेतले, मुख्यमंत्री गेले, ते या ठिकाणी दिशा देणारे कार्यक्रम असतील. पण राहुल गांधीचे कार्यक्रम मात्र राजकारणाकरता असतील. सर, महायुती समन्वय समितीची आज महत्वाची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. त्यामुळे या सगळ्या संदर्भात देखील या बैठकीत काही चर्चा होणार आहे. मागच्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत आम्ही सर्व 6 जे सदस्य आहोत, समन्वय समिती 6 मंत्री आहोत, आम्ही आग्रह केला की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला वेळ दिली पाहिजे आमच्या समन्वय समितीला, 6 मंत्र्यांच्या समितीला. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे. आम्ही या ठिकाणी 6 मंत्री बसून प्रत्येक आठवड्यात मंगळवारी चर्चा करतो राज्याच्या महायुतीबद्दल, सरकार म्हणून काय करायचं, सरकार म्हणून काय जबाबदारी आपली आहे. आता या ठिकाणी अनेक गोष्टी आम्ही मार्गी लावल्या आहेत. डीपीसीच्या कमिट्या मार्गी लावल्या, डीपीसीचे फंड मार्गी लावलेत, राज्याचे जे काही सर्व राज्याच्या वेगळ्या विभागाचे फंड आहेत त्यांचा निर्णय झाला. आता महामंडळाची चर्चा चालू झाली आहे. सोबतच आम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे आमच्या 6 मंत्र्यांना. शेवटी आम्ही काही पूर्ण थोडी आहे, आम्हाला वरिष्ठ आहेत. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या 6 मंत्र्यांशी बसून समन्वय समितीच्या आम्हाला काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. पण याला काही चर्चा ज्या आहेत त्या घडल्या जात आहेत, काहीतरी वेगळं काहीच संबंध नाही आहे. घडणार आहे, मी वेळ घेतला, होणार आहे अशा चर्चा. मी स्वतः मुख्यमंत्र्याचा वेळ घेतला, मी स्वतः मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो आणि सांगितलं 6 मंत्र्यांना आमच्या ही चर्चा करायची आहे. त्या ठिकाणी अजितदादा, माननीय सुनेत्रा पवारजी लागतील आणि एकनाथ शिंदे लागतील. त्यांनी सर्वांना बोलवलं आणि आमचे काही त्या ठिकाणी समन्वय समिती काम करताना आम्हालाही सरकार म्हणून काही मार्गदर्शन पाहिजे असतं. आम्ही पूर्ण थोडी आहेत. देवेंद्रजी आहेत, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यावं लागतं. शेवटी समन्वय समितीमध्ये काही इश्यू असे असतात ज्या इश्यूला वरिष्ठाचं मार्गदर्शनाची गरज असतं, ते आम्ही नाही पूर्ण करू शकत. त्यामुळे वेळ घेतलेला आहे. त्याचा एक सूर लावत आहेत की मुख्यमंत्र्यांचा अचानक कॅबिनेट दर मंगळवारी घेतात ते सोमवारी घेतली, रात्री स्नेहभोजन ठेवलंय, याचा अर्थ काही वेगळा काढला. मंगळवार, बुधवार सलग त्यांना प्रवास आहे मुख्यमंत्र्यांना. सोमवारी कॅबिनेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या रचनेत व्यवस्थित त्या ठिकाणी जर कॅबिनेट घेत त्याला काय. आणि मी सांगतोय, आम्ही 6 मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेतली. काही समन्वय समितीमध्ये असे इश्यू आले ज्यामध्ये आम्ही मार्ग काढू शकलो नाही. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला आम्ही 2-3 विषय चर्चा करणार आहे. त्यातनी बैठक लावलेली आहे. मागच्याच मंगळवारी बैठक लागली, तशी मंगळवारीच होती उद्या, पण कॅबिनेट आज आल्यामुळे आम्ही आज केली आहे. शरद पवार गटाकडे आणि मी सुद्धा उद्यापासून राजस्थानमध्ये आहे. तर शरद पवार गटाकडनं तिरंगा रॅली नाही तर बेरोजगार एल्गार तिरंगा काढण्यात येणार आहे असं शशिकांत शिंदे यांनी मी म्हटलं. तेच सांगतो, या सर्वांना आता युवकाचा प्लॅटफॉर्म वाटतो की यातून आपलं राजकारण करता येतं, यातून आपला बेस मजबूत करता येतं. त्यामुळे हे जे आहेत ना, हे सर्व निघाले आहे ना माथे फिरूसारखे, हे माथे फिरू आहेत, हे माथे फिरूसारखे निघाले. आणि जिथे युवक भेटला तिकडे आता आपलं दुकान पाडायला तयार झालं आहे. युवकांना खरं आपल्याला विकसित महाराष्ट्रात युवकाचं त्या ठिकाणी काय स्थान असेल
युवकांना काय त्या ठिकाणी मजबूतीने त्यांना समोर आणलं पाहिजे, युवकाची प्रगल्भता अजून त्या ठिकाणी कशी या ठिकाणी मजबूत केली पाहिजे. युवकांना प्रचंड कारण आजचा युवक हा आमच्यापेक्षा कितीतरी ॲडव्हान्स आहे. आजचा युवक हा आमच्यापेक्षा 20 पटीने ॲडव्हान्स आहे. अशा युवकांना काय आपण चांगल्या पद्धतीने जर पुढे नेलं तर आपला भारत जगातला सर्वोत्तम भारत होऊ शकतो. ही भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे. आणि यांना दुकान मांडायचं आहे, याला दुकानदारी करायची आहे. त्यामुळे यांची दुकानदारी बंद होणार आहे, काळजी करू नका. असे कार्यक्रम गुंजवून घेऊन राहुल गांधीची गुंज होणार आहे, काही होणार नाही.